नमस्कार मंडळी. ई प्रसारण इंटरनेट रेडिओ आणि प्रसार प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इंडिक रूट या चॅनलवर आज आपण भेटतो आहोत एका तरुण आणि सखोल अभ्यास असलेल्या अभ्यासकाला अमोघ वैद्य. आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. MA संस्कृत आणि MA इंडिओलॉजी केलेल्या अमोघ सरांचा अनेक विषयामध्ये अभ्यास आहे आणि इतक्या तरुण वयातसुद्धा ज्ञानाची खोली किंवा अभ्यासाची खोली आणि त्यासाठी लागणारी तळमळ ही फार सुंदर आहे. आज आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत त्रिशुंड गणपती मंदिर म्हणून पुण्यामध्ये एक फार सुंदर मंदिर आहे. खूप जुनं मंदिर आहे. आपण कदाचित ऐकलेले पण असेल. पण या मंदिराचा जो आगळावेगळा इतिहास आहे तर तो आज आपण यांच्याकडनं पाहणार आहोत. त्यांच्या अभ्यासाची खोली किती आहे हे समजण्यासाठी त्यांचे 2 प्रोजेक्ट्सचा मी उल्लेख करते इथे. एक त्वम म्हणून संस्था आहे, त्यांच्यासाठी केलेला होता. पुण्यातील वस्त्र आणि वस्त्रपरंपरा याविषयी तो आहे आणि त्याच्यामध्ये पैठणी आणि इतर अनेक पुणेरी साडी अशा अनेक वस्त्रपरंपरेचा त्यांनी सखोल अभ्यास केलेला आहे. आणि विजय भटकर यांच्यासाठी त्यांनी अजून एक अभ्यास केलेला आहे. प्राचीन विद्यापीठ नालंदा विद्यापीठावरती त्यांनी अतिशय सखोल अभ्यास केलेला आहे. आणि आपण नालंदा, तक्षशिला या सगळ्या विद्यापीठांबद्दल आपण पुन्हा भेटणार आहोत. आणि छान वेगळी पॉडकास्ट करणार आहोत. नक्की. तुम्हाला ती आवडणार आहे, तुम्हाला सांगायला आवडणार आहे, मला विचारायला आवडणार आहे. तर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूयात. आणि तर मग आम्हाला सगळ्यांना असं सांगा की त्रिशुंड मंदिर पुण्यामध्ये खूप प्रसिद्ध होतं असं नाही, पण आता ते प्रसिद्ध व्हायला लागलेलं आहे. आणि त्याला कारण असं आहे की त्यातली एकमेवाद्वितीय अशी 3 सोंडांची मूर्ती आणि शिल्पसमृद्ध असं मंदिराचं आवार आणि अशा अनेक गोष्टी त्या मंदिरामध्ये आहेत. तर मुळात हे स्थान कुठे आहे पुण्यामध्ये, त्याचा इतिहास काय, असं सगळं आम्हाला हवं होतं. बरं झालं. एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मला इथं बोलवलं. आत्तापर्यंत जेवढे पॉडकास्ट झालेले आहेत ते खूप मोठ्या माझे सगळे शिक्षक आहेत जे कोणी इथं येऊन गेलेले आहेत. गुरुतुल्य व्यक्तिमत्व आहेत सगळे. आणि त्यांच्या पठडीमध्ये मला स्थान देण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे मी प्रयत्नच म्हणेन, कारण मी तिथं बसू शकत नाही, तेवढी माझी पात्रता नाही अजून. आमच्या लेखी तो प्रयत्न नाही, कारण मला खात्री आहे तुझ्याबद्दल. अरे बापरे. त्यामुळं खूप खूप धन्यवाद. आणि असा विषय की जो एका मंदिरावर विषय आहे की त्रिशुंड हे आपल्याकडे पुण्यामध्ये फार चर्चेला जाणारं ठिकाण आहे. म्हणजे गुरुपौर्णिमा आली की मग व्हॉट्सॲप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, सगळीकडं एक व्हिडिओ तो पसरत असतो की वर्षातनं एकदाच हे मंदिर उघडलं जातं, तळघर उघडलं जातं, दर्शन घ्या. आणि जवळपास 4-4 तासांच्या रांगात इथं लागतात ते दर्शन घ्यायला. पण ह्या 4 तासांमध्ये 1000 जरी लोक दर्शन घेत असतील, त्यातल्या 1000 लोकांमध्ये किती लोकांना त्या मंदिराचा इतिहास माहिती आहे? कारण आपण असं म्हणतो की मंदिराचा इतिहास म्हणजे ते एखादं मॉन्युमेंट जर आपल्याला समजलं तर त्या मॉन्युमेंटचं वय पण वाढतं आपोआप. अगदी प्रश्नच नाही. त्यामुळं ह्या माध्यमातून त्याचा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा. आणि फक्त ह्या मंदिराचाच नाही तर नंतर कुठलाही व्यक्ती हा कामापासून घरी जाताना किंवा घरून कामावर जाताना आपल्या आजूबाजूला जेवढी मंदिरं आहेत किंवा मॉन्युमेंट्स आहेत त्या मंदिराची निदान माहिती मिळावी आणि घ्यावी. यासाठी मला असं वाटतं की हा एका मंदिरावर करणं खूप धाडसी आहे खरं तर हा निर्णय की एका मंदिरावर पॉडकास्ट घेणं. पण पुणं असं शहर आहे की जिथं अत्यंत सुंदर मंदिर आहे आणि त्यातलं त्रिशुंड हे तर शिल्पजडित मंदिर आहे मी तर म्हणतो. त्याला कधी आम्ही हेरिटेज वॉकमध्ये त्याला पुण्याचं वेरूळ असं म्हणतो अक्षरशः, कारण एवढी शिल्प आहेत त्याच्यावर आणि अक्षरशः शहरात आहे, आत गावात आहे. मुळात ते स्थान म्हणजे साधारणपणे शहाजी महाराजांनी ती एक पेठ वसवली होती, त्याचं नाव पेठ शहापुरा. शेजारची पेठ होती पेठ शास्तापुरा, म्हणजे शाहिस्तेखानाने वसवलेली. नंतर त्या पेठांची नावं शहापुराचं सोमवार पेठ झालं आणि शास्तापुराचं मंगळवार पेठ झालं. असे प्रत्येक वेगवेगळ्या पेठ, म्हणजे मुहियाबादचं बुधवार पेठ झालं, त्यानंतर मुर्तजाबाद पेठचं शनिवार झालं वगैरे. पण कायम ह्या पेठांमध्ये बाजार भरत असे. तर ह्या बाजाराच्या निमित्ताने का होईना किंवा बाजूला असणाऱ्या नदीच्या जवळ का होईना अनेक गोसावी पंथाचे लोक हे वेगवेगळ्या ठिकाणून आले. आता गोसावी आपल्याकडे बरेच आहेत, नाथपंथी आहेत, गाणपत्य संप्रदायातले गोसावी आहेत, कौल पंथाचे म्हणजे नाथांच्या कौल पंथ येतो, वेगवेगळे.
तर असे सगळे त्यातले दशनामी गोसावी हे मॅक्सिमम इथं पुण्यात आले. त्या नागझरी तिथं आहेत. नागझरीचा उल्लेख आपल्या आळंदीच्या पंचक्रोशीमध्ये येतो, नागेंद्री म्हणून येतो. आणि त्या ठिकाणी बसण्याचं महत्त्व असं की एक तर मुठा जवळ आहे आणि मुठा आणि मुळा या दोन्हीही खूप मोठ्या अप्सरा आपल्याकडे म्हटल्या गेल्या की त्या अप्सरा होत्या आणि मग त्यांच्या त्या नद्या झाल्या, त्यामुळे त्या पवित्र आहेत. अप्सरा म्हणजे स्वर्गीय व्यक्ती आहेत त्या. आणि त्या इकडं काय म्हणूयात एक आता पवित्र आपण त्यांना मानतो का नाही माहिती नाही, पण त्या काळात पवित्र होत्या, दुथडी भरून वाहत होत्या. तशीच ही आहे. आळंदीच्या पंचक्रोशीमध्ये आपल्या पुण्येश्वराचा उल्लेख आहे. दक्षिणे पुण्येश्वरो देवो, त्यानंतर नागेश्वर महादेव, मूळ पीठी नागेंद्री पहावो, त्रिवेणी रूपे वाहत असे. ती 3 प्रवाहांनी वाहत होती, त्रिवेणी वाहत होती ती, म्हणजे ही जास्त महत्वाची नदी असणार आहे. या नदीच्या काठी या सगळ्या गोसावी पंथाने आपलं तिथं बस्तान मांडलं आणि छान पद्धतीने राहायला सुरुवात केली, म्हणून त्याला एकेकाळी गोसावीपुरा असं सुद्धा संबोधलं गेलं. यामध्ये एक दलपतगिरी गोसावी असणार आहेत आणि या दलपतगिरी गोसावींची समाधीही तिथं आहे. 1754 साली इंदोरच्या धामापूरमधून एक भीमगिरीजी गोसावी नावाचे साधू होते किंवा गोसावी व्यापारी होते खरं तर ते पुण्यात आले. हे गोसावी त्यांच्याकडे भरपूर पैसे असायचे, कारण त्यांनी अनेक कर्ज पण दिलेली आहेत, अनेक सरदारांना कर्ज दिलेली आहेत आणि भरपूर पैसा आहे. पण हे थोडंसं कुतूहल वाढणार आहे, म्हणजे गोसावी म्हणायचं आणि म्हणजे गोसावी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर संन्यासी येतो. हो, पण हे प्रत्यक्षात व्यापारी पैसेवाले तर मग बरेच आहेत ना. आताही तुम्ही जर आताही काही गोसावी माझे मित्र आहेत की भरपूर श्रीमंत असे आहेत. मला असं वाटतं, थोडासा माझं वैयक्तिक मत आहे की ते घराण्यामध्ये प्रत्येक जण तेच करेल असं सांगता येत नाही आणि नंतरच्या काळात तर ते फार बदललेलं आपल्याला दिसतं. हे भीमगिरीजी गोसावी होते, ह्यांनी पुण्यात येऊन मंदिर बांधलं 1754 साली. अभ्यासकांच्या मते 1754 ते 1770 एवढ्या कालखंडामध्ये हे मंदिर बांधलं गेलेलं आहे. दगडी आहे पूर्ण, भरपूर पैसा आहे म्हटलं, दगडावर खर्च करणं हे त्यांच्यासाठी योग्य होतं. म्हणजे लाकूडमध्ये टाकलं असतं तर आपण म्हटलं असतं कुठेतरी कमी पडतंय. पण मग मी जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळेस मला असं लक्षात आलं की काहीतरी वेगळं आहे. हे भीमगिरीजी गोसावींनी मंदिर बांधलं खरं, पण याचा पुरावा काय आपल्याकडं? मग या भीमगिरीजी गोसावींची वंशावळ मिळाली. अरे वा. आणि या वंशावळीमध्ये भीमगिरीजी गोसावींचे आजोबा होते दलपतगिरी गोसावी. त्यामुळे आपल्या आजोबांच्या समाधीच्या वर त्यांनी मंदिर बांधलं. इथं आपलं 1770ला मंदिर बांधून झालं असं आपण मानतो. पुढे अनेक काळ हे मंदिर प्रकाशात होतं नव्हतं ह्याचं काही आपल्याला तसे लेखी पुरावे मिळत नाही, पण ये जात करत असणार आहेत लोक. 1810 सालच्या पत्रामध्ये जी देवतांची यादी दिसते त्या यादीमध्ये आपल्याला दलपतगिरी गोसावी समाधीवरील 3 सोंडांचा गणपती अशी आपल्याला पहिला उल्लेख दिसतो. आणि तिथं आपलं नक्की होतं की हा 3 सोंडांचा गणपती 1810 ते आज आहे जानेवारी 2026 पर्यंत तो तिथंच आहे. 1754 का तारीख आली असं काही लिहिलेलं आहे का, तर 3 शिलालेख आहेत, त्याच्याबद्दल मी पुढं जाईन. आपण टप्प्याटप्प्याने जाऊयात. म्हणजे आपण पहिले बाहेरचा भाग, मग सभा मंडप, मग अंतराळ, मग गर्भगृह आणि मग प्रदक्षिणा मार्ग आणि मग गर्भगृहातली आतली मूर्ती, असं आपण टप्प्याटप्प्याने जाऊ. म्हणजे जसे लोक मंदिरात दर्शन घ्यायला जातात तसं आपण त्या पद्धतीने जाऊ, म्हणजे लोकांना ते हे करते. तर त्याच्यामध्ये 1754 ही तारीख येते, साल येतं, म्हणून आपण 1754 अशी मानतो. पण जर आपण कागदपत्रांचं बघायला गेलो तर वंशावळीशिवाय आपल्याला फार गोष्टी काही मिळत नाही. त्यातले वंशज मानतात हे भीमगिरीजी गोसावींचं आहे, त्यामुळे आपण ते हो म्हणतो. मध्ये शेखर साने आपल्याला माहिती असतील, स्वामी समर्थांचं सिद्धहस्त चित्रकार, आपण त्यांना मध्ये मी भेटलो होतो आणि याच विषयावर बोलत असताना ते म्हटले की त्यांचे गुरु म्हणजे अरुण फडणीस ज्यांनी स्वामींची चित्र काढली, त्यांचा स्टुडिओ त्रिशुंड गणपतीच्या आत होता, मंदिरात होता. अरे मधल्या काळामध्ये काय झालं की मंदिराकडे थोडं दुर्लक्ष झालं, त्यामुळे अनेक जण त्या मंदिरात राहत होते. आता जसं आपल्याला दिसतं आणि भरपूर पुटं चढली होती शेंदुराची, आणि नंतर कसं झालं की लोकांना त्याचं महत्त्व राहिलं नसावं, किंवा आपण म्हणूयात काय असतं की मला आता नाही जमत आहे
रोज शेंदूर लावायला किंवा महिन्यातनं एकदा शेंदूर लावायला, मग त्याचे काहीतरी उपाय शोधायला पाहिजे म्हणून अक्षरशः ऑइल पेंट दिला होता. त्यामुळं ते ओळखू येत नव्हत्या गोष्टी पटकन. 3 सोंडा कळत होत्या कारण त्या अशा वेगवेगळ्या आहेत म्हणून, पण बाकी काही ओळखू येत नव्हतं. मग त्रिशुंड मयुरेश्वर गणपती ट्रस्टने, म्हणजे सगळे तरुण कार्यकर्ते, त्यांनी निर्णय घेतला की हे काम पहिले करायचं आपण, आणि त्यांनी स्वतः बसून प्रत्येकाने काही ना काहीतरी काम करून ते संपूर्ण तो शेंदूर काढला. आणि आता जी आपण मूर्ती बघतो आहोत म्हणजे काळ्या पाषाणातली, ती ह्यांनी कष्ट करून ती काढली. अरे बापरे, म्हणजे खरंच त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे. त्यामुळे ते मंदिर नीट आलं. महानगरपालिकेने खूप चांगलं काम केलं, ASIने खूप चांगलं काम केलं की त्याच्या आजूबाजूला कुंपण टाकलं, कारण तुम्ही जाल तर अक्षरशः इमारती अगदी चिकटून येत आलेल्या अशा. ते खूप चांगलं काम झालं आणि मग लोकांसाठी ते मंदिर ओपन झालं. खालची समाधी लोकांना बघण्यासाठी ओपन झाली. आज अनेक हेरिटेज वॉक इथं होत आहेत. त्याच्यामध्ये आमचाच हेरिटेज वॉक घेतला, जवळपास 400 लोक आले. अरे बापरे. म्हणजे त्यात माझं कौतुक नाही किंवा आमचं कौतुक असं म्हणत नाहीये, पण ह्या आज 400 लोक बघायला येत आहे याची कारणं ही आहेत सगळी, की त्याच्या मागं अनेक अभ्यासकांचे हात आहेत, ते महानगरपालिकेचे हात आहेत. हा झाला त्या स्थानाचा इतिहास. नागझरीच्या जवळ का राहायचं, तर जी काही महत्वाची कर्म असतील ती पटकन आपल्याला करता येतात. ती पहाडी जवळ धरूनच पूर्वीच्या करेक्ट. त्यामुळे तो गोसाईपुरा तिथं हे मंदिर पूर्ण उभं राहिलेलं तुम्हाला दिसतं. शिखर नाहीये आता, एकेकाळी 1, 2 आणि 3 असे गोल गोल आणि छोटा गोल असे शिखर होती, त्याचा आपल्याला अंदाज येतो. पण त्याच्यावर कळस होता का, मग तो होता तर कुठं गेला हे काही सापडत नाही. कारण तुम्हाला गंमत सांगतो की ज्या वेळेस हे सगळं बाहेर ट्रस्टकडे जागा आली, लोकांना आता बाहेर काढायला लागलं की आता तुम्ही इथं राहू नका, घरं बांधली होती लोकांनी आत. तर आत गणपतीच्या मागं बरोबर असं एक देवकोष्ठ आहे, देवकोष्ठामध्ये अशा पायऱ्या आहेत, तिथं देवघर होतं. त्यातल्या अनेक मूर्ती गायब झाल्या. अरे खालच्या मूर्ती पण गायब झाल्या. त्यामुळे ते कुठं गेलं असू शकतो, नसू शकतो, कल्पना नाही, ती वरती कळच नाही. पण आपल्याला बघायचं काय, तर ही बाजू बघायची नाहीये, पण एवढ्या गोष्टी अजूनही आपल्याला दिसत आहेत. म्हणजे माझेही सिनियर आहेत, माझेही शिक्षक आहेत जे तिथं हेरिटेज वॉक घेतात, त्या एकाच मंदिरावर जवळपास 2.5 तास हेरिटेज वॉक घेऊ शकतो. एवढी सगळी शिल्प आहेत, त्याला इतिहास आहे. त्यामुळे ते मंदिर त्या स्थानाची शोभा वाढवत आहे. खरं आहे, खरं आहे. म्हणजे आता आपण इतिहास आणि स्थान असं आता आपण दोघं बघतो, दोन्ही गोष्टी आता आपण पाहतो. एक म्हणजे मला असं वाटलं की त्यामुळे मयुरेश्वर चा उल्लेख दरवेळेस होतो गणपतीविषयी, म्हणजे कसबा गणपतीविषयी. तर जयती गजानन आपण म्हणतो, पण 1613 पासनं कागदपत्रांमध्ये त्याचा उल्लेख मोरया किंवा मयुरेश्वर असा येतो. तसा 1752, 1754 अशा कागदपत्रांमध्ये सोमवार पेठेमध्ये सुद्धा असलेल्या एका मयुरेश्वर गणपतीचा उल्लेख होतो. कदाचित हा मयुरेश्वर गणपती म्हणजेच आजचा त्रिशुंड गणपती असावा असा अंदाज आपण बांधतोय. आता आपण सुरुवात बाहेर मयुराचा त्या मूर्तीमध्ये काही मयुरावर बसलेला आहे तो. शेवटी 4 अवतार आहेत गणपतीचे, त्यातला त्रेतायुगातला जो मयुरावर बसलेला अवतार आहे, म्हणून त्याला आपण मयुरेश्वर म्हणतो. आणि म्हणूनच मी कायम असं म्हणतो की जसं शिवपीठ आहे पुण्यामध्ये, तसं गणपतीचं खूप महत्त्वाचं पीठ पुण्यात असणार आहे. तसं कसबा एक आहे आणि हा एक आहे. सो असा हा आहे. आपण आता मला असं वाटतं की काय म्हणूयात, बाहेरच्या बाजूने प्रवास करायला सुरुवात करू. बाहेरची जो गेल्या एकदम थक्क व्हायला होतं बघून की अरे हे एवढं शहरामध्ये एवढं मोठं मंदिर आहे आणि एवढी शिल्प आहेत, काळ्या पाषाणात दिसत आहेत वगैरे वगैरे. हे जे दिसतं ती एवढी शिल्प दिसतात, त्याचं कारण असं, एकतर हे प्रवासी होते, व्यापारी होते, ते धामापूरवरनं येताना अनेक गोष्टी बघत आलेत. मग मी हे एक क्लिअर करतो की इथं दिसणारी शिल्प ही सगळी जिथं जिथं सुंदर दिसली, जे जे उत्तम उदात्त आहे ते सगळं त्यांनी तिथं कोरायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये कारण मी बऱ्याच वेळेस काम करताना ते एका लाईनीत जोडायचा प्रयत्न केला, एका याच्यामध्ये की हे इथं जोडलं जातं, काय इथं जोडलं जातं, पझल पण सूत्रामध्ये, पण ते काही जुळत नाही. प्रत्येक गोष्ट जुळत नाही, बाकी जुळतात पण सगळं काही जुळत नाही.
राजस्थान ते वेगवेगळ्या काळात होत गेलं. नाही, काळात नाही होत, एकाच काळात झालेलं ते. अच्छा. मध्ययुगामध्ये असं वेगवेगळ्या काळामध्ये बांधणं शक्य नव्हतं. बरं, हे व्यापारी आहेत, त्यांनी एकदा पैसे टाकले की काम झालं पाहिजे असतं. राजस्थानी, माळवा, मराठा शैली थोडी आणि बरीचशी दाक्षिणात्य शैली अशी एकत्रित मिश्रण आपल्याला तिथं दिसतं. राजस्थानी पोपट आपल्याला दिसतात, मोर आपल्याला दिसतात, मराठा शैलीतले खांब आपल्याला दिसतात, जे आपण केळफुलाचे खांब आहेत ते खांब आपल्याला दिसतात. दक्षिणेकडचे आपल्याला सुंदर असे व्याल दिसतात. मिथकशिल्प तुमचं पुस्तक आहे तर त्यातले गजव्याल आपल्याला दिसतात. पण मिथकशिल्प मधले जे गजव्याल आहेत तसे गजव्याल नाही, हे अत्यंत वेगळेच गजव्याल आहेत. म्हणजे असे पुन्हा कुठंच दिसणार नाही तुम्हाला, असे गजव्याल दिसतात. हे सगळे बाहेरच्या भिंतीवर. आपण सुरुवात करताना अगदी वरची पट्टी जर घेतली तर वरच्या पट्टीवर शेषशाही विष्णू आहे. विष्णू पहुडला असून तो खरं तर पद्मनाभ आहे. बिंबीतनं नाभी कमळला आला आणि नाभीच्या त्या कमळामध्ये ब्रह्मदेव बसलेले, पायापाशी श्रीदेवी म्हणजे लक्ष्मी बसलेली आहे. डाव्या बाजूला म्हणजे इकडनं बघताना आपल्या उजव्या बाजूला विष्णूच्या डाव्या बाजूला गरुड आहे, हात जोडलेला, त्याला बरोबर सुंदर पंख काढलेत. उजव्या बाजूला त्याच्या नारद आहे, म्हणजे आपण बघताना डाव्या बाजूला बरं का. आणि खाली म्हणजे शेषनाग संपला की त्याच्या खाली आपल्याला कासव दिसतं सुद्धा, म्हणजे त्या ह्याचं प्रतीक, समुद्राचं प्रतीक, आणि 2 कमळ आहेत. त्याच्या खालची जी पट्टी आहे ती सगळ्यात इंटरेस्टिंग, कारण आत्तापर्यंत जेवढ्या अभ्यासकांनी त्यावर काम केलं त्या सगळ्या अभ्यासकांनी त्याला गंधर्व आणि यक्षांची पट्टी असं म्हटलं गेलंय. पण ते कशामुळे झालं यात त्यांचा दोष नाही आहे. बराच अभ्यासक खाली उभं राहून वरती बघायला लागला. मी लकीली त्यांच्याशी संवाद साधून शिडी बांधून वरती उभं राहून डायरेक्ट समोरासमोर त्याचा अभ्यास केला. काही शिल्प साफ करायला लागली हाताने, काहींना थोडंसं पाणी लावून बघायला लागलं काय, काहींचे वेगवेगळ्या अँगलने फोटोज काढायला लागले. असा करून तो अभ्यास करायला लागला, ज्याला सहकार्य सगळ्यांनीच केलं. तर डावी बाजू, सगळ्यात डावी बाजू जी वरची आहे तिथं फार सुंदर आहे. तिथं विष्णू आहे, कमळावर बसलेला आहे. त्याच्या ह्या हातात शंख आहे, ह्या हातात पद्म आहे. इथं चक्र असावं जे की तुटलंय, दोन्ही हात तुटलेत, आणि इथं गदा आहे जी अशी उभी असणार आहे त्याच्या खाली, कारण गदेला पकडलेला त्याचा खालचा दांड आहे. त्याच्या बाजूला 2 द्वारपाल आहेत, त्याच्या बाजूला आणखीन 2 सेवक आहेत. एका सेवकाने पताका पकडले, म्हणजे त्रिकोणी पताका आहे अशी, आणि त्याच्यावर पूर्ण सूर्य कोरलेला आहे. माध्यांनीचा बरोबर आपल्या डोक्यावर असतो तसाच्या तसा सूर्य. आणि उजव्या बाजूला डाव्या बाजूला जो दुसरा सेवक आहे त्याने पण पताका आहे, पण त्याच्या इकडं पूर्ण चंद्र आहे पौर्णिमेचा. म्हणजे जोपर्यंत पूर्ण सूर्य आणि पूर्ण चंद्र ह्या पृथ्वीवरनं आपल्याला दिसत आहेत आणि आभाळात आकाशात आहेत तोपर्यंत, म्हणजे यावत चंद्र दिवा करो, या मंदिराची कीर्ती किंवा त्या विष्णूची कीर्ती सगळीकडं राहो, म्हणजे राजाची कीर्ती राहो असं. त्यानंतर आपण मधल्या वरच्या पट्टीत येतो. पहिले आपल्याला दिसतात ते म्हणजे एक पुरुष, साधू आहे खरं तर, लंगोट घातलेला उभा आहे. त्याच्यावर त्याच्या हातावर उलटा उभा असलेला एक पुरुष आहे, म्हणजे साधू आहे. आणि त्याच्या शेजारी मी आत्तापर्यंत भारतात बघितलेलं गणरायांचं सगळ्यात युनिक शिल्प दिसलंय. ते असं आहे की गणरायांची सोंड ही पूर्ण वरती घेऊन सहस्रारापर्यंत टेकवलेली आहे त्यांनी. अच्छा. 2 हातामध्ये 2 शंख घेतलेले आहेत, जीभ बाहेर काढलेली आहे, आणि एका वेळेस ते दोन्ही शंख एकत्र फुंकतायत. अगो बाई, हे फारच वेगळं आहे, खूप वेगळं शिल्प आहे. ह्याचे काही पेंटिंग्स उपलब्ध आहेत, फक्त एका वेळेस 2 शंख फुंकत नसल्याचे, पण 1 शंख फुंकत असल्याचे गणपतीचे शिल्प आहेत. काही गणरायांचे गण असतात की जे ते येत असताना शंख फुंकतात, सो कदाचित ते असू शकतील. पण एक आणखीन इंटरेस्टिंग कथा अशी की मी ह्याविषयी चर्चा करत होतो प्रणव गोखले सरांशी, की अशी काही कथा आहे का, कारण मी कथा बघत होतो त्यावेळेस मला काही सापडलं. तर त्यांनी अशी एक सुचवली की ही असू शकते बघा म्हणे अमुक. ती अशी की एकदा गणरायांनी विष्णूंचा शंख गिळला होता आणि तो त्यांनी परत मुखावाटे काढला. अशी ती कथा येते, कदाचित ती असेल, पण आता 2 शंख आहे म्हणून माहिती नाही. त्याच्या शेजारी आहे सरस्वती, हातात पुस्तक आणि पेन आहे, म्हणजे लेखणी आहे तिच्या हातात, आणि वीणा आहे, फक्त वीणा उलटी धरली आहे तिने कोरताना. आणि खाली तिचं वाहन हंस आहे.
त्यानंतर येते ती वत्सला. बरं. वत्सलेच्या हातात बाळ आहे आणि त्याशी वर दाखवते, त्याच्याशी बोलते, असं आहे. त्यानंतर मध्ये परत शिल्प आहे, ते आपण नंतर बोलू. त्याच्या बाजूचं शिल्प हे सगळ्यात इंटरेस्टिंग आहे तुमच्यासाठी, कारण आपण ऑफ कॅमेरा जेव्हा बोलत होतो त्यावेळेस तुम्ही म्हटलात की मला मोरगावला जायचं आहे, आणि मोरगावला गेल्यानंतर फक्त गणरायांचं दर्शन करत नाही आपण, तर आपण नग्न भैरवाचं दर्शन घेतो, आणि तिथं तो नृत्यरत नग्न भैरव आहे. इथं सुद्धा वरती पहिला नृत्यरत नग्न भैरवच तुम्हाला दिसतो. लग्न भैरवाच्या दोन्ही स्तोत्रांमध्ये पहिल्या 2 ते 3 ओळींमध्येच ते सांगतात की तो नृत्यरत आहे. गणरायांच्या आगमनाने तो इतका आनंदित झालाय की तो नृत्य करतो. तर तो नृत्यरत नग्न भैरव तुम्हाला पहिले तिथे दिसतो. त्यानंतरचं शिल्प मात्र खूपच खराब झालंय, हातात काहीच नसल्यामुळे आपल्याला काही कळत नाही. पण त्याच्या पुढचं शिल्प आणखीन सुंदर आहे. पुढचं शिल्प वाघवादिनीचं आहे. तिच्या हातात पुन्हा एक लेखणी आहे आणि एक पत्र किंवा एक पाटी आहे ज्यावरती काहीतरी लिहिते. त्यानंतर सगळ्यात उजवीकडची बाजूच्या वरची पट्टी 3 वादक आहेत. एकाकडे मृदंग आहे, दुसऱ्याकडे वीणा सदृश आहे. त्यांना वीणाच कोरायची असणार आहे पण त्याला कोरता आलं नाही कारण त्याने गिटार सारखं पकडलंय ते. आणि त्याच्या पुढंच आहे त्याने चक्क डमरू धरलाय. आता डमरू असणं हे खूप महत्वाचं आहे ह्याच्यासाठी की शंख आणि डमरू हे दोन्ही रणवाद्य आहेत. मृदंग असेल किंवा वीणा असेल ही रणवाद्य नाही आहेत, पण शंख आणि डमरू रणवाद्य असल्यामुळं ही दोन्ही का आहेत याचं कारण आपल्याला एकदम खाली येतं. ते असं की सगळ्यात इंटरेस्टिंग शिल्प जे ह्या मंदिरात आपल्याला दिसतं ते म्हणजे एका लढाईचं. आता तुम्ही अनेक जणांचे पॉडकास्ट घेतले असतील, गप्पा मारल्या असतील, अनेक पुस्तकंही प्रसाद प्रकाशनमध्ये अवेलेबल आहेत मंदिरांबद्दलची. त्याच्यामध्ये आपण बघितलं की प्राचीन मंदिरांमध्ये मॅक्सिमम वेळेला रामायण असेल, महाभारत असेल, पंचतंत्र असेल किंवा त्या काळातले काही व्यवहार असतील, म्हणजे मेंढ्यांची झुंज असेल, लग्न असेल, वरात असेल, हे असे दिसत असतात. पण अक्षरशः तोच इतिहास अगदी कोरलेला आहे, महत्वाची घटना कोरली आहे, हे खूप क्वचित दिसतं. ते इथं काय आहे तर खाली तुम्ही बघाल तर 3 लोक इकडं, 3 लोक इकडं आणि मध्ये एक गेंडा असं एक शिल्प दिसतं तुम्हाला दोन्ही बाजूला, मिरर इमेज आहे. पण प्रश्न पडतो की पुण्यामध्ये हे मंदिर बांधलं जातंय तर पुण्यात गेंडा कधी बघितलाय का तुम्ही? पुण्यात हत्ती दिसेल पण गेंडा नाही दिसत. मग गेंडा कुठं दिसतो तर बंगालच्या बाजूला दिसतो. अनेक अभ्यासकांनी त्यामुळे असं मांडलं की 1757ला एक मोठं युद्ध झालं भारतामध्ये, ते म्हणजे प्लासीचं युद्ध, आणि या प्लासीच्या युद्धाचं हे शिल्प असावं. मी त्याच्या पुढे जाऊन असा रिसर्च मांडला की आपण 1754 ते 1770 असा कालखंड पकडत असू तर 1764 साली आणखीन महत्वाचं एक युद्ध झालं, ते म्हणजे बक्सरचं युद्ध, की ज्यामध्ये अवध, बंगाल आणि दिल्ली होतं. यामधला बंगालचा प्रांत म्हणजे आसाम आणि बंगाल एकत्रचा प्रांत म्हणजेच तो गेंडा. त्याच्या बाजूला जे 3 माणसं आहेत ते 3 माणसं ओळखायची कशी की ते प्रतीक म्हणून प्रतीक आहे. पण ते गंमत बघा कशी आहे तर त्याच्या बाजूला 3 लोक आहेत पहिले. ते 3 लोकांच्या ज्या पगड्या आहेत त्या पगड्या ईस्ट इंडिया कंपनीच्या आहेत. त्यांच्या हातात ठासणीच्या बंदुका आहेत, वरती नाईफ आहे त्याला. शेजारी जे लोक आहेत एकदम गेंड्याच्या बरोबर विरुद्ध बाजूला, तर त्यांनी एकमेकांच्या गळ्यात हात टाकले म्हणजे आधार देत आहेत. हे 3 आणि 3 आहेत बरं का. बरोबर तुम्हाला बक्सरच्या लढाईमध्ये 3 लोक दिसतील. आणि तो गेंडा नुसता उभा नाहीये, त्या गेंड्याच्या पायात साखळी टाकली आणि ती साखळीची पूर्णपणे दोर जी आहे ती ब्रिटिशांकडे बांधलेली आहे. म्हणजे त्याच्यावरनं कळतं आपल्याला खूप काही. बक्सरची लढाई झाली किंवा अगदी प्लासीची जरी अशी पकडूयात आपण, तरी ह्या लढाईनंतर वरचा मॅक्सिमम जो भाग होता तो ब्रिटिशांच्या अंमलामध्ये गेला. निर्णय सगळे ब्रिटिशांनी घ्यायला लागले. वेरॅज खालच्या बाजूला म्हणजे त्याच्याच खालचं शिल्प आहे, 2 हत्ती एकमेकांशी लढतायत. हत्ती दिसतात पुण्यामध्ये, महाराष्ट्रात. एकमेकांशी लढणं हे आपला एक छंद होता एकेकाळी, अजूनही आहे. पण काय तर ते तिथं कोरलेलं दिसतं. म्हणजे उत्तरेकडे काय चाललंय आणि दक्षिणेकडे काय चाललंय हे दोन्ही आपल्याला दिसतात. म्हणजे हे एक प्रकारे इतिहासाची ही नोंदणी झाली तिथे, संदेश आहे टाकलेला.
मग मला ते इंटरेस्टिंग याच्यासाठी वाटलं की आपण फक्त वरचं शिल्प बघतो आणि खालचं बघत नाही. तुम्ही जर बरोबर खालचं शिल्प जे 2 हत्ती एकमेकांशी लढताय ह्याचं बघितलं, दोन्हीकडच्या पगड्या वेगळ्या आहेत वरच्या शिल्पांमधल्या, पण खालच्या शिल्पांमधल्या दोन्हीकडच्या पगड्या सेम आहे, हत्ती सेम आहेत. आता ते 2 बाजूचे संपल्यानंतर बाजूच्या 4 खांबांवर आणखीन 4 शिल्प आहेत. 1 2 3 4 5 6 शिल्प आहेत. त्यातलं उजवीकडचं आहे ते शिवाचं आहे. फार इंटरेस्टिंग आहे, त्याला 3रा नेत्र वगैरे, पण त्याने असा पूर्णपणे पायापर्यंतचा अंगरखा घातला आणि त्याला बटन आहे इथे असं छान लावलेलं. आणि त्याच्या बरोबर मागं पार्वती आहे, हातात कमंडलू आणि अक्षमाला धरलेली. एका बाजूला गणपती उभा आहे आणि एका बाजूला कार्तिकेय, तिची 2 बाळं उभी आहेत. त्यानंतर एका बाजूला आहे ते म्हणजे प्रभू श्रीरामांची कोदंडधारी राम आहे, त्याच्या हातात धनुष्य होता तुटलेला आहे आणि बाणाचं पण वरचं तुटलेलं बाण होता, धनुष्य बाण. त्यानंतर मुरलीधर कृष्ण आहे, फार सुंदर आहे, जो आपल्याला उत्तरेकडे मुळात दिसतो की त्याचं लंगोट असतं त्याने घातलेलं. लंगोट म्हणजे लंगोट आपण जसं घालतो तसं दाखवत नाही, तर त्याला पॅन्ट सारखं आपल्याला दाखवतात, हाफ पॅन्ट सारखं असतं ते मांडीपर्यंत. सोप्या भाषेत सांगतोय मी, कारण प्रेक्षक सगळे बरोबर आहे, अगदी बरोबर. तो कृष्ण आहे आणि त्याच्यावरती सुंदर असा मोरांचा पिसारा त्याने डोक्यावर लावलाय. खरं कृष्ण दाखवताना मोराचा पिसाराच दाखवता, आपण सिरियलमध्ये एक पीस असं असलेला कृष्ण बिचारा दाखवतो. त्यानंतर उजवीकडं रखुमाई आहे, अत्यंत सुंदर अशी नटलेली ती रखुमाई आहे आणि राजस्थानी पद्धतीने तिने पेहराव घातलेला आहे. आणि नंतर तिच्याच बाजूला आहे तो श्री विठ्ठल आहे. ते दोघेही सुंदर, म्हणजे ते ज्यावेळेस हे सगळं फिरून येत आहे त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की आता पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या आसपास मधले जे प्रसिद्ध देव आहेत ज्यांची पूजा होते त्यांचंही अंकन तिथं केलेलं दिसतं. जर तिथं विठ्ठल रखुमाई आहेत तर ते मंदिर सामान्य माणसासाठी सुद्धा खुलं असणार आहे. बरोबर, अगदी बरोबर आहे. त्यानंतर कीर्तिमुख आहे. कीर्तिमुखाची तर कथा सगळ्यांना माहिती आहे की त्याच्या तो पाप खाण्यासाठी आणि निगेटिव्ह ऊर्जा खाण्यासाठी तो तिथं बसलेला असतो. वरती म्हणजे ललाट बिंबावर गणपती आहे, छत्रधारी गणपती, त्याला छत्र दिलेलं आहे आणि त्या गणपतीच्या म्हणजे गणरायांच्या बरोबर खाली गणेश यंत्र कोरलेलं आहे. एरवी गणेश यंत्र कोरायचं जरी असलं, कुठलंही यंत्र कोरायचं असलं, उदाहरणार्थ विजयनगर साम्राज्यामध्ये म्हणजे हम्पीमध्ये यंत्रोद्धारक हनुमान अंजनेय, यंत्रोद्धारक अंजनेय आहे. ते कसं आहे तर मध्ये बसलेले मारुती आहेत आणि त्यांच्या बाजूने सगळीकडनं यंत्र कोरलेलं आहे. कोणतं यंत्र आहे ते? मारुती यंत्र असं. पण इथं मात्र यंत्र हे कुठेही असं चिकटवल्यासारखं किंवा असं कोरलं नसून, तर तुम्ही आज जाताना तुम्ही यंत्राच्या खालनं जाल अशी रचना केली आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्याच बरोबर व्याल आहेत, गजव्याल आहेत, त्यांचं शरीर सिंहाचं आहे, मुख हत्तीचं आहे, शेपटी वेगळ्या प्राण्याची आहे. आता हत्तीची सोंड असली म्हणजे हत्तीचं मुख असलं असे गजव्याल तुम्ही अनेक बघितले असतील, पण ह्या गजव्यालांनी अक्षरशः राजासारखा त्यांचा असं म्हणजे सोंड अशी करून हात असे ठेवलेले आहेत आणि ते असे बघतायत एखाद्या राजासारखं. आता मधल्या पॅचमध्ये बघूयात तर मधल्या पॅचमध्ये मध्ये मोर आहे, बाजूला 2 लांडोर आहेत, त्यानंतर 3 माकडं आहेत. एक वैशिष्ट्य असं आहे ह्या मंदिराचं की तुम्हाला सगळीकडे 3-3 आकडे दिसतात. ओके, म्हणजे 3 यंत्र, मोर आणि 2 लांडोर, 3 माकडं, पट्टी बघा वरची तर 3 देवता इकडे, मग 3 देवता इकडे, मग 3 वादक तिकडे, इथंही 3 सैनिक, 3 साधे सैनिक दिसतात तुम्हाला. सो हे 3 त्यांनी पाळलेले आहे. 3 यंत्र, 3 गणपती पण 3 आहेत, म्हणजे ललाट बिंबावर 3 गणपती, प्रत्येक ह्याच्यात ललाट बिंब लावलंय त्यांनी, असे 3 गणपती टाकलेत. त्यामुळे 3 हा आकडा ह्या मंदिराशी निगडीत फार सुंदर वेगवेगळ्या ठिकाणी आहे. अगदी प्रदक्षिणा मार्गावर सुद्धा खालच्या बाजूला 3 मूर्ती, वरच्या बाजूला 3 मूर्ती, म्हणजे 3 हा आकडा मंदिरामध्ये सर्व प्रकारे अंकित झालेला आहे. सगळीकडे यातून काहीतरी संदेश संदेश. बराचसा अभ्यास पण केला होता त्यावर की त्रिपुरा सुंदरी किंवा असा असेल का विषय, पण तो नाही आहे. पण पाळला मात्र आहे त्याने 3 आकडा, हा हे मात्र निश्चित. बाजूला आता ते शिल्प आपल्याला दिसत नाही, पण वरती गेल्यानंतर कळेल. जवळपास एवढी मोठी मूर्ती असणारच साधूंची किंवा साधकांची असणार. म्हणजे त्यांनी पद्मासन घातलंय आणि पद्मासनावर हात असे ठेवलेले असणार आहे खाली. अशा 2 मूर्ती असणार आहेत, पण त्या मूर्ती आता दिसत नाही, पण पद्मासन दिसतं आणि त्यांचे 2 थोडे हात आलेले आपल्याला
तिथं दिसतात. त्यांच्याच बाजूला 2 साधू आहेत जे दोघं आहेत आणि हातात शंख धरून ते वाजवत आहेत. मधल्या याच्यावर तुम्हाला गजलक्ष्मी दिसते, 2 हत्ती तिच्यावर अभिषेक घालताय. असं तुमचं संपूर्ण बाहेरची बाजू पूर्ण होते. ह्यामध्ये अशी गोष्ट आहे की यामध्ये नक्षीही वेगवेगळी आहे. तुम्ही जर ती नक्षी बघितली तर ती सगळी नक्षी ही आपले जे मराठा कालखंडातली भित्तिचित्र आहे, या भित्तिचित्रांची बरीचशी नक्षी तुम्हाला दिसते. मग त्यामध्ये तुम्हाला ती फुलदाणी आपल्याला दिसते, तुम्हाला छोटंसं काढलेलं झाड तुम्हाला दिसतं. एवढंच नाही तर तुमच्या सगळ्यांच्या पैठणीवर जी बॉर्डर असते, जी प्रसिद्ध बॉर्डर आहे ती म्हणजे आसावली बॉर्डर, ती आसावली बॉर्डर सुद्धा तिथं कोरली असते जी पैठणीवर. किती छान, फारच ती आसावली बॉर्डर अनेक ठिकाणी दिसते. तुम्ही जर नागेश्वरला गेलात तिथंही आसावली बॉर्डर आहे. बरं. तुम्ही राम मंदिरात गेलात तुळशीबागेच्या, तिथल्याही छतावर एक आसावली बॉर्डर कोरलेली आहे. बरं. सो पैठणी ज्यावेळेस तुम्ही घ्याल तर ती आसावली ही बॉर्डर कुठली? नक्की बघा. मुळात काय आहे यामध्ये की जे जे सुंदर दिसतंय ना त्यांना बाहेर, आणि जे जे त्याही मंदिरांवर आहे तो कोरायचा इथं त्यांनी प्रयत्न केला आणि ती सुंदर अशा ठिकाणी लावलेली आहे. म्हणजे तो गणपती आहे, डाव्या सोंडेचा गणपती आहे, छत्र धरलेला आहे त्यावर. त्याच्या बरोबर मागं ती इतकी सुंदर ठेवलेली आहे, द्वारशाखेवर आहे, की ते बघूनच आपल्याला छान वाटतं. बऱ्याच लोकांना ओळखता येत नाही म्हणून मी तिथं एक छोटी परीक्षा घेतो की बघा कुठं बघितली, आणि स्त्रियांनाच सांगतो बरंच की तुम्ही कुठे बघितली अशी बघा. ते पार करून तुम्ही पुढे येतं. म्हणजे तुम्ही कीर्तिमुख आणि त्या उंबरठ्यावर आत आलात की उजव्या बाजूला दार आहे. ते दार खाली तळघरात उतरतं. ह्या मंदिराला एक तळघर आहे. म्हणून मी 1810चा कागद सांगितला की ज्याच्यामध्ये दलपतगिरी गोसावींच्या समाधीवरील 3 सोंडाचा गणपती. वरील म्हणजे काय, तर तो वर आणि खाली समाधी हे तळघरात आहे. तळघरात नागझरीचं बरंचसं पाणी असतं, त्यामुळे बाकीच्या वेळेस जाऊ देत नाही. गुरुपौर्णिमेला ते सगळं पाणी स्वच्छ करून गुरुपौर्णिमेला सगळ्यांना संधी असते की ते बघायचं, दर्शन घ्यायचं. सकाळपासून ते रात्री 12पर्यंत बहुतेक असतं. बघायला तुम्ही नक्की जाऊ शकता की वेगळं आहे पुण्यामध्ये. तर खाली साधना होत असावी, खाली काही कड्यांचे जागा दिसतात की जिथं उभं राहून साधना केली असेल. सभामंडपाच्या वरती असा बरोबर गोल तयार होतो. त्याच्या इथं वितान फार सुंदर आहे. पण आता आपल्याला असं वाटतं गोल म्हणजे वरती डोम आहे का, तर नाही, हा गोल करून इथं सपाट आहे. त्यामुळे असं पुढं आणि असा चौकोन तयार होतो. त्यामुळे ही जागा पोकळ राहते. त्या पोकळ जागेत एक खोली आहे. त्या पोकळ जागेमध्ये एकेकाळी देवाचे सगळे दागिने तिथे ठेवले जायचे. एक 2 ते 3 माणसं व्यवस्थित बसू शकतील अशी ती जागा आहे साधारणपणे. जायला शिडी लावायला लागते आणि आत गोष्टी ठेवता येतात अशी व्यवस्थित जागा त्यांनी केलेली आहे. सभामंडपामध्ये पुन्हा द्वारशाखेवर आपल्याला गणराय दिसतात. इथे उजवी सोंड आहे, मांडीवर शक्ती बसलेली आहे, परत खाली यंत्र आहे आणि बरोबर मध्ये पुन्हा गजलक्ष्मी आपल्याला दिसते. आता इकडे पुन्हा द्वारपाल येतात. सो बाहेरचे द्वारपाल सांगायचे राहिले, बाहेरच्या द्वारपालांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी दंड जरी घेतले असले हातामध्ये तरी त्या द्वारपालांची पगडी ही पुणेरी पगडी आहे. आया किती छान. मी पुणेरी पगडीवर काम करत होतो आणि त्याच वेळेस एक हेरिटेज वॉक लागला मला, आणि मी काम संपून संध्याकाळी तिथं गेलं. म्हणजे एक पासलकर म्हणून खूप मोठे पगडबंद आहे, आणि त्या दिवशी त्यांनी माझ्या डोक्यावरच पगडी बांधून दाखवली होती. म्हणजे प्रात्यक्षिक मला बघायचं होतं आणि मलाही बांधायची होती की ते डॉक्युमेंट करताना बांधली कशी जाते हे कळायचं म्हणून. तर मी ते बांधली, मीही बांधून घेतली आणि म्हटलं चला आता निघायचं म्हणून गेलो. आणि सांगत असताना मला ती इतकी सिमिलर दिसली आणि तेव्हा लक्षात आलं की ती पुणेरी पगडी. म्हणजे त्याला कमळ आहे, त्याला तो घेरा कोरलेला आहे, त्यानंतर त्याचं पोपट किंवा चोच ज्याला म्हणतात तो वरचं टोक ते पण अगदी जसं आहे तसं आहे. बरं एवढंच नाही तर त्यावर तुराही लावलेला आहे. इतकी परफेक्ट आहे, म्हणजे तो अक्षरशः पुणेरी मंदिर त्याला करून टाकलेलं. सो तुम्ही आज जाता पुन्हा साधे द्वारपाल तुम्हाला दिसतात सभामंडपात. सभामंडपात परत तुम्ही त्या गणेश यंत्रातनं आत जातात आणि इथं म्हणजे तुम्ही पुन्हा अवाक होतात, कारण गर्भगृहात मूर्ती आहे आणि अंतराळामध्ये दिसणारं पुन्हा जे द्वारशिल्प आहेत तीही सुंदर आहेत. म्हणजे अंतराळामध्ये सगळ्यात वरती आपल्याला आमलक दिसतं. आमलकाच्या खाली भगवान शंकर बसलेले आहेत आणि शंकरांच्या हातावर आपल्याला दूरनं बघताना त्या मांडीवर दिसतात, पण ते हातावर बसलेले आहेत. उजव्या बाजूला त्यांच्या उजव्या हातावर गंगा आहे आणि डाव्या हातावर पार्वती बसली आहे, आणि दोघींच्याही हातामध्ये आत्मलिंग आहे.
गंगेचं वाहन मकर बाजूला आहे, पण एका बाजूला नंदी कोरलेला आहे आणि एका बाजूला सिंह आहे, जो देवीचं वाहन आहे. आता हे पुन्हा तुम्हाला लक्षात येत असेल की मी सतत योगी म्हणतोय, ध्यान लोक म्हणतोय, खालचं तळघर म्हणतोय. थोडंसं ध्यानाकडे जाणारं हो, हे हे मंदिर आहे, ठिकाण आहे, असं उपासनेचं एक असं ठिकाण. तुम्हाला अंदाज आला असेल. मग हा शिवसुद्धा ध्यानमुद्रेत किंवा ध्यानस्थ आहे. बरं, तो ज्यावेळेस बसतो तर तो कशावर बसतो? तो व्याघ्रचर्मावर बसतो. आता शिल्प कोरताना व्याघ्रचर्म कसं करणार? म्हणून त्यांनी अख्खाच्या अख्खा वाघच उलटा कोरलेला आहे तिथं. म्हणजे आडवा झोपलेला वाघ आहे आणि त्याच्यावर ते बसलेले अगो बाई, बर, असं कोरलंय. आणि त्याच्या हे खाली वेगळं आहे पेंट नाही का? खूप सुंदर आहे. असं आणि मी ऐकलं नाही कधी. असं पेंटिंग डेक्कन कॉलेजमध्ये पण मला दिसलं की वाघ कोरला आणि वाघावर बसलेलं आहे असं. सो म्हणून म्हटलं मराठाकालीन चित्रशैली आणि ह्याचे शिल्प हे जवळपास खूप जवळ जातात खरं तर. त्यानंतर त्याच्या खालच्या ललाटबिंबावर पुन्हा उजव्या सोंडेचा गणपती आहे आणि त्याच्या खाली 2 उंदीर काढले. आणि ती जागा अगदी एवढीशी आहे, त्यामुळे त्यांना उंदीर काढताना त्याचे कान वर करता येत नव्हते, म्हणून त्यांनी आडवे काढले. आता ते आडवे कान काढल्यामुळं ते उंदीर न वाटता ससे वाटतात. पण ते छोटे 2 अगदी बारीक असे उंदीर, म्हणजे तुम्ही अगदी जवळ जाऊन चष्माही असा, म्हणजे हा असा चष्मा मी असा असा करून बघितला होता, अक्षरशः असा करून बघितला होता. त्यावेळेस मला तो उंदीर कळला, नाही तर ते ससेच वाटतात आणि तेही दिसतही नाही. बाजूला द्वारपाल आता इथं नाहीत, 2 द्वारपाल मागं कोरलेत त्यांनी, म्हणजे आत आल्या आल्या बाजूला तुम्हाला दिसतात. तर इथं 2 साधू कोरलेले आहेत. बर. कायम साधना मार्गामध्ये पहिलं असतं ते म्हणजे साधना आणि दुसरा असतो साधनेतनं इंद्रिय जय. सो इथं साधना करतायत ते साधू जे आहेत त्यांनी अशी जटा धारण केलेली आहे, दाढी आहे, मिशा आहेत आणि 3 नेत्र आहे, लंगोट परिधान केलेलं आहे आणि त्यांनी असं असं पकडलंय, ती हुक असणार आहे मागं, त्याला असं पकडलंय आणि ते कमळावर उभे, म्हणजे कमलपीठ तयार केलं, त्यावर उभे राहिले. सो अशी साधना कदाचित खाली तळघरात होत असावी. पण इंद्रियजय म्हणजे कसं, आता उजवीकडचे जे साधू आहेत आपल्या उजवीकडचे, त्या साधूंनी नुसते ते उभं राहिले नाही, तर त्यांच्या हातात त्यांनी त्यांच्या लिंगाला साखळी बांधून ते हातात पकडलंय. बर. मग कामावर विजय आहे, इंद्रियांवर विजय आहे, अशी साधना खाली होत असावी. खरं हठयोगाची साधना बरीचशी अशी केलीही जाते. पण गाणपत्य संप्रदायामध्ये हठयोग आहे का? नाही. नाही, आपल्याला गाणपत्य संप्रदायामध्ये असा हठयोग आपल्याला दिसत नाही. नाही. पण अशी साधना तर खाली होत होती का? तर निश्चित होत होते. त्यानंतर आपण थोडंसं बाहेर जाऊयात आता, मग गर्भगृहात येऊयात. बाहेर आपण प्रदक्षिणा मारू, गणरायांना नमस्कार करतो आणि बाहेर जातो. बरं, त्या हठयोगाचा असं गोष्ट अशी की तुम्हाला मॅक्सिमम हठयोगाच्या शिल्प जास्त दिसतात, त्यामुळे कायम असं वाटत राहतं खाली हठयोगाची साधना चालू आहे. याचं कारण काय? हठयोग आपल्याला नाथपंथामध्ये बऱ्याच वेळेस दिसतो. वरती 3 शिलालेख आहे. 3ही शिलालेख हे महत्वाचे आहेत, कारण पहिले 2 शिलालेख देवनागरीमध्ये आहेत, भाषा संस्कृत आहे, आणि तिसरा फारसीमध्ये. पहिला शिलालेख हे त्याच्यावरती पुण्यनगरी पुरी असं लिहिलेलं आहे आणि खाली सगळं सुरू होतं. तर तो म्हणतो की देवदत्त नावाच्या एका माणसाने 1754 जी तारीख येते ती तारीख, ह्याने महाकाल रामेश्वराचं मंदिर बांधलंय असं तो म्हणतो, म्हणजे शिवाचं मंदिर बांधलंय असं म्हणतो. मधला शिलालेख तर पहिले शिवाचा श्लोक आहे, नंतर देवीचा आहे, आपला सर्व मंगल मांगल्य हा श्लोक आहे, आणि शेवटचा श्लोक तर आणखीन भन्नाट आहे. शेवटचा श्लोक आहे यत्र योगेश्वरो कृष्णा तत्र पार्थो धनुर्धरा, म्हणजे एकदम गीतेतला शेवटचा श्लोक आहे मधल्या शिलालेखामध्ये. आणि तिसरा हा फारसी शिलालेख आहे. ते म्हणतात की ये मकान, म्हणजे हे मंदिर फकीर गुरुदेव दत्ताचं मंदिर आहे, दत्तात्रेयांचं. हे 3ही शिलालेख आत गणपती आहे हे सांगत नाही. हो, नाही सांगत. मग हे गणपतीचं मंदिर होतं का शिवाचं मंदिर होतं? जर आतापर्यंत शिल्प बघितली असतील तर ती सगळी शिवाशी निगडीत आहेत असं तुम्हाला लक्षात आलं असेल. पण आता मागचे प्रदक्षिणा मार्गावर शिवाचे शिल्प काही अंश आहेत, म्हणूनच आपण म्हणतो की हे गणपतीचं असावं, कारण 1810 ते मी म्हटलं 2026 पर्यंत गणपतीचं आहे. कदाचित दलपतगिरी गोसावींच्या समाधीच्या इथं प्रथमतः हे शिवमंदिर असणार आहे आणि मोठं कन्स्ट्रक्शन झालं त्यावेळेस ते शिलालेख इकडं वरती बांधलेले असणारे, मंदिर तयार होत असतानाच बांधले असावेत असा आपण अंदाज बांधू शकतो. याला काही पुरावा आपल्याकडे देता येत नाही. त्यामुळं हे 3ही शिलालेख हे मात्र गूढच राहिलेले आहेत. म्हणूनच दोन्ही हठयोगी मी म्हटलो, आणि मी खूप स्पेसिफिक बोललो की 3रा नेत्र आहे त्यांना.
म्हणून हठयोगाची साधना खाली होत होती का? तर होत असणारच आहे, कारण तिथं आपल्याला पुरावे तसे सगळे सापडतात. आता आपण येऊयात पहिल्या प्रदक्षिणा मार्गावरच्या पहिल्या मूर्तीकडे. पहिली मूर्ती जी दिसते ती नटराजांची दिसते, नटराजांची, आणि वरती त्याच्यावरती जी सामान्य लोकांना पटकन दिसत नाही ती म्हणजे भैरवाची मूर्ती आहे, आणि अत्यंत सुंदर उग्र भैरव आहे. मला भैरवाची मूर्ती ही प्रचंड आवडते म्हणून मी पटकन सुंदर बोललो, पण असा उग्र आहे. पण डोळे मोठे काढले आहेत, त्याचं हास्य इथपर्यंत आहे, सगळे दात व्यवस्थित असे कोरून ठेवले आहेत की दिसतील असे, असं करून दाखवलंय. गळ्यात नरमुंड माळा घातलेली आहे, पाय असे जाड मोठे काढले आहेत, हात पण असे मोठे आहेत, बाकी ठिकाणी सर्पालंकार काढलेले आहेत. म्हणजे तो असा जणू चिडून बघतोय असा तो दिसतो, आणि तो दक्षिणेकडे तोंड करून. म्हणजे संहार मूर्ती जी आहे किंवा हे दक्षिणेकडे मुख करून आपल्याकडे सांगितलं गेलं की ते दक्षिणेकडे मुख असलं पाहिजे. इथं पण तो दक्षिणेकडेच मुख करून आहे. त्याचं दर्शन घेऊन तुम्ही मागं येतात, आणि मागं तुम्हाला पुण्यातलं त्या काळातलं अत्यंत इंटरेस्टिंग स्कल्पचर दिसतं. ते म्हणजे लिंगोद्भव शिवाचं शिल्प. कथा अशी आहे लिंगपुराणात येणारी. थोडक्यात सांगतो की एक कल्प उलटल्यानंतर भगवान ब्रह्मदेव अनेक देवतांकडे जात होते की त्यांनी सृष्टी निर्माण केली होती, त्यामुळे देव सत्कार वगैरे हे होत होते, आणि थोडंसं त्यांना गर्व झाला. एक दिवशी ब्रह्मदेव ज्यावेळेस विष्णूंकडे आले त्यावेळेस भगवान विष्णू हे शेषनागावर पहुडले होते, म्हणजे ध्यानस्थ होते. ब्रह्मदेवांना असं झालं की मी आलो आणि हे डोळे उघडले नाही, बघतही नाही, याला अर्थ काय? म्हणून ते प्रचंड चिडले आणि त्यांनी निर्भत्सना करायला सुरुवात केली. थोड्या वेळाने भगवान विष्णूंनी डोळे उघडले आणि म्हटले काय झालं? तर म्हणे मी एवढा आलो आणि तुम्ही उठले नाहीत वगैरे, माझा अपमान झालाय. भगवान विष्णू म्हटले की हे बघा, एकतर तुम्ही माझ्या नाभीतनं प्रकट झालेला, नाभी कमलातनं, तर टेक्निकली तुम्ही माझे पुत्र आहात, आणि वडील काही मुलाचा अपमान करत नाही. मी जेव्हा माझ्या आई वडिलांना सांगितलं होतं त्यावेळेस ते म्हटले की कायम ही गोष्ट सांगताना त्या काळात असं म्हणत जा सांगायचं की. त्यामुळं मग त्यांचं भांडण वाढलं, भांडणाचं रूपांतर युद्धात झालं, आणि मग दोघांनी अस्त्र काढली. माहेश्वर अस्त्र काढलं, पाशुपत अस्त्र काढलं. आता दोघांनी जे अस्त्र जर लागली असती तर सृष्टी उद्ध्वस्त झाली असती. त्यावेळेस त्यांच्या समोर एक अग्नितत्वातनं एक मोठा स्तंभ उभा राहिला, उंच स्तंभ होता, काही वरचं दिसत नव्हतं, वरती किती आहे आणि खाली खोल किती आहे हे कळत नव्हतं. आणि त्यातनं आवाज आला की ह्याचा स्टार्ट किंवा एंड जो शोधून दाखवेल तो सर्वश्रेष्ठ, त्याची षोडशोपचाराने पूजा करायची. दोघांचंही ठरलं. मग भगवान ब्रह्मदेवांनी हंसाचं रूप घेतलं आणि ते वर उडत गेले, आणि विष्णूंनी वराहाचं रूप घेतलं. वराह म्हणजे वाईल्ड बोर, वराह अवतार नाही, वराह प्रॉपर पूर्ण प्राणी. आणि ते खाली खोदत खोदत गेले. अनेक वर्ष उलटली, आणि हे ज्यावेळेस पुन्हा एक भेटले त्यावेळेस भगवान विष्णू म्हटले की नाही बा, मला तर काही सापडलं नाही, मी अगदी खालपर्यंत गेलो पण मला काही सापडलं नाही. ब्रह्मदेव म्हटले मला सापडलं, खोटं बोलले ते. आणि त्यांनी षोडशोपचाराने पूजा करायला सुरुवात केली, आणि त्याच वेळेस भगवान शंकर त्या खांबामधनं प्रकट झाले. खांब म्हणजे लिंग होतं, आणि त्यातनं प्रकट झाले, उद्भव, लिंगोद्भव त्यातनं बाहेर आले. आणि त्यांनी एक तर ते प्रचंड चिडले ब्रह्मदेवांवर, कारण खोटं बोलले. देव खोटं बोलतो म्हणजे काय? आपल्या घरात सुद्धा हे शिल्प कशासाठी आहेत? खोटं बोलू नये. मुख्य कारण हेच आहे ना, आपल्या घरात 2 मुलं असतील, एक लहान एक मोठा, तर आपण मोठ्यालाच पहिले ओरडतो की तुझं बघतोय तो, तुझ्यामुळे असं करतोय, तू नीट वाग बरं. जर देवच खोटं बोलायला लागले तर पृथ्वीवरची माणसं काय म्हणतील की बरोबर देव पण खोटं बोलतोय, एवढं काय त्यामध्ये, असं हा संदेश जाऊ शकतो. मी खूप सोप्या भाषेत सांगतोय हा, असं काही ते बोललेले नाहीयेत, हे सगळी माझी वाक्य आहेत. सो मुळात खोटं बोलले म्हणून ते प्रचंड चिडले. त्यांनी त्यांच्या जटेतनं भैरवाची निर्मिती केली, आणि भैरवाने डाव्या हाताच्या करंगळीच्या नखाने ब्रह्मदेव ज्या मुखाने खोटं बोलले ते मुखच छाटून टाकलं. अरे बा. त्यानंतर भगवान विष्णूंना वर सुद्धा दिला की तुमची पूजा सर्वत्र केली जाईल. षोडशोपचाराने त्यांची पूजा झाली. हे सगळं शिल्प तुम्हाला तिथं दिसतं. एकच कोरलेलं असा स्तंभ आहे, म्हणजे ते लिंग आहे, त्याच्यावर नागाने असा फणा धरलाय, त्यामुळे ते शिवतत्व कळतं. वरती उडत जाणारा हंस आहे, पण त्या हंसाचं कोणीतरी मुख तोडून टाकलंय, आणि खाली वराह आहे जो असा खोदत, म्हणजे त्याचे हात असे आहेत, म्हणजे तो असा खोदलाय त्याने असा दाखवणारा असा तो वराह आहे. त्याच्यावरती गणपती आहे, परत उभा गणपती आहे,
4 हातांचा आहे. इथं सिद्धिबुद्धी आहेत त्याच्या बाजूला, आणि त्याची सोंड जी आहे ती अशी पूर्ण पुढे आहे, म्हणजे इथून अशी सोंड इथं जाते आणि इथं अमृत कलश आहे, आणि तो अमृत कलश त्याने लिटरली असा सोंडेत धरलेला आहे. किती छान. आणि परत तुम्ही खालनं येतात तर इकडं केवल शिव बसलेला आहे. एका हातात पाश आहे, एका हातात त्रिशूळ आहे. एका हातात पाश आहे, वरच्या हातात डमरू आहे, खालच्या हातात त्रिशूळ आहे, आणि इकडच्या खालच्या हातात नाग आहे त्याच्या. असं शांत असा केवल शिव बसलेला आहे. त्याच्या वरती हरिहराची प्रतिमा आहे. बरोबर अर्ध केलं तर एका बाजूला हरी आहे आणि एका बाजूला हर आहे, म्हणजे विष्णू एका बाजूला आणि एका बाजूला शिव आहे. त्यांचे अलंकार पण बदललेले तुम्हाला दिसतात. इकडे सुंदर पैकी सुवर्ण अलंकार आहे, तर इकडे सर्पालंकार आहे. डोळ्यांची हे बदलते, गंध बदलतं, केशरचना बदलते. असा तो हरिहर आहे. हे सगळं करून आपण आत येतो परत, आणि आता आपण गर्भगृहाकडे लक्ष केंद्रित करतो. आधी दार होतं, पण आता काच लावल्यामुळे आपल्याला ती समोरची गर्भगृहातली त्रिशुंड गणपतीची मूर्ती व्यवस्थित दिसते. त्रिशुंड युनिक आहे. तुम्ही पहिलेच म्हटलात की आपण आतापर्यंत पंचमुखी बघितले. आपल्याच प्रकाशनाचं जे पुस्तक आहे ते निपू जोशींनी पंचमुखी गणपतीचं हे केलं होतं. आपला हेरंब गणपती जो वाराणसीत काशीत आहे. म्हणजे मुख जास्त असलेले आपण देवता खूप बघितले, दशमुखांपर्यंत गेलेलो आहे, पण मुख एक आहे आणि सोंड 3 आहे. हे फार युनिक आहे. खरं तर अशी आणखीन एक मूर्ती पुण्यात ऑलरेडी आहे. नाना पेठेमध्ये गंजीचा मारुती जो आहे, त्या गंजीच्या मारुतीच्या मंदिरामध्येच दुसरी त्रिशुंडाची मूर्ती सुद्धा आहे. पण ही युनिक का, तर ही अत्यंत सुंदर कोरलेली आहे. त्यातलं एक महत्त्वाचं असं की अगदी नुकतंच मी ज्यावेळेस अभ्यास करत होतो, ब्रह्मणस्पतीचा करत होतो, त्यावेळेस असं लक्षात आलं की आपल्या घरातल्या मूर्तींना आपण गंध लावताना, म्हणजे मूर्ती ज्या गंध लावलेलं असतं तर आपण एक त्रिशूळ कोरतो आहे ना गणपतींना, किंवा असं एक त्रिपुंड गंध लावतो. पण गणपतीला त्रिपुंड आणि त्रिशूळ गंध नाहीये, त्याला गोलाकार गंध आहे. आणि ते कसं आहे तर असा गोल आहे आणि त्याच्यावर मोठा गोल कोरला पाहिजे. बरोबर. अगदी तसंच्या तसंच गंध या गणपतीला ऑलरेडी कोरलेला आहे. सो तो गाणपत्य संप्रदायाच्या मूर्तीशास्त्राच्या पद्धतीने अगदी बरोबर बनवलाय. आता 3 सोंडांकडे येऊ. पहिली जी सोंड आहे, म्हणजे गणपतीच्या उजव्या बाजूची जी सोंड आहे, तिने हातामध्ये जे लाडवाचं पात्र आहे त्या लाडवाच्या पात्रावर तिची सोंड स्थिरावलेली आहे. दुसरी जी सोंड आहे ती त्याच्या मांडीवर बसलेल्या शक्तीच्या हनुवटीला स्पर्श करते, म्हणजे सात्विक भागावर स्पर्श करते आहे. म्हणजे देवी त्याच्याकडे बघत नाहीये बरं का, देवी समोर बघते, पण ती सोंड अशी आहे, म्हणजे प्रेशर इथं दिल्यामुळे हा भाग सगळा मोकळा आहे. म्हणजे हा मोकळा केल्यामुळे आपल्याला कळतं, प्रेशर देऊन तो असा वळवतोय की माझ्याकडे बघ, असं तो करतोय. आणि मधली सोंड आहे ती अशी छान रुळलेली आहे आणि ती अगदी बेंबीपासून थोडी खालपर्यंत खाली जाते. आता ह्या 3 सोंड म्हणजे पूर्णपणे एक वळलेल्या सोंड आणि मधली अगदी स्ट्रेट सोंड जर बघितली तर आपल्याला लक्षात येतं की आपल्या शरीरामध्ये 3 प्रकारच्या नाड्या आहेत. एक इडा, पिंगला आणि मधली आहे ती सुषुम्ना. इडा पिंगला ह्या 2 नागपुडींच्या इथनं अशा जातात आणि सुषुम्ना ही मूलाधारापासून सहस्रारापर्यंत असते. ज्यावेळेस कुंडलिनीचा प्रवास होतो, कुंडलिनी मूलाधार चक्रामध्ये वेटोळ्यांनी बसलेली असते, ती ज्यावेळेस जागृत होते ती सुषुम्ना नाडीतनं सहस्रार चक्रामध्ये जाते. आपण पापडी लवतोय तोपर्यंत ती वरून खाली उतरत असते, इतका फास्ट तिचा स्पीड असतो. ही मधली सोंड हा मूलाधारापर्यंत जाते. या मधल्या सोंडेमध्ये आहे अमृत कलश. गणेश सहस्त्रनामामध्ये पण म्हटलेलं आहे की त्याच्या सोंडेमध्ये त्याने अमृत घट भरलेला आहे. फक्त तो अमृत घट जो मी मागच्या शिल्पामध्ये सांगितला तो असा पकडलाय, ह्या सोंडेमध्ये मात्र तो अमृत घट त्याने पूर्णपणे उपडा केलेला आहे. तो जो कोणी त्याचा दर्शनाला येतोय त्याच्यावर ते अमृत सतत ओसंडून वाहतंय असा दाखवण्याचा उद्देश आहे. आणि त्या मूलाधारात जिथं त्याचा वास आहे, तो मूलाधार स्थितोसी नित्यम, नित्यवास असेल त्याचा, त्या तिथून सहस्रारापर्यंत म्हणजे शुंडादंड, खरं तर आज्ञाचक्रापर्यंत जिथं तो गोल आहे आज्ञाचक्राचा, ज्याचा गंध आहे तिथपर्यंत ते पोचतं आणि तिथून सहस्राराकडे तिचा प्रवास होतो. कारण त्याच्या मागं फार सुंदर असं घेर आहे, असा गोल असा, आणि शेंडी कोरलेली आहे. गणेश विजयामध्ये
तुमचं पुस्तकच आहे गणेश विजयावर, गणेश विजयामध्ये आणि गणेश स्तवराजामध्ये खरं तर, की त्याला घेरा आणि 12 अंगुलांवर स्फटिक आहे. इथं सुद्धा बरोबर 12 अंगुलं जर लावली तर 12 अंगुलांवर खाली शेवटी त्या शेंडीचा शेवटचा भाग येतो जिथं त्या स्फटिकाचा भाग असणार आहे. इतका सुंदर तो स्फटिक आहे. ही सगळी कुंडलिनीशी निगडीत आहे. म्हणूनच तो जो स्पर्श सोंडेचा केलेला आहे तो इथं सात्विक स्पर्श आहे. बऱ्याच वेळेसला शक्ती ज्यावेळेस त्याच्या मांडीवर असते त्यावेळेस अनेक वेळेला असं सांगितलं जातं की त्याने तो स्तनाला स्पर्श करतो किंवा योनीला स्पर्श करतो, उच्चिष्ट गणपती म्हणून. पण हा सात्विक भागावर स्पर्श करतोय, कपाळ हे आणि हे. इथं आपण शक्तिपात करतो किंवा मुळात तो सात्विक भाग आहे असं आत्ता आपण म्हणूया. त्यामुळं ही संपूर्ण मूर्ती आणि बाहेरची शिल्प जर आपण बघितली तर ती सामान्य माणसासाठी उपलब्ध असणार आहेत, म्हणजे पूजेला उपलब्ध असणार आहेत, मंदिरात दर्शन घेणं अलाउड असणार आहेत असं आपल्याला शक्यतो ही मूर्ती दिसते. 6 हातांची मूर्ती आहे आणि मयुरावर बसलेली, त्यामुळे ते त्रेतायुगातली आहे. 4 अवतारांपैकी पहिला सिंहावर आहे, दुसरा त्रेतायुग म्हणजे पहिला सत्ययुगातला सिंहावर आहे, दुसरा आहे तो त्रेतायुगातला आहे जो ह्याच्यावर आहे आपल्या मयुरावर आहे. नंतर आपण जे द्वापर युगातलं पूजा करतो तो 4 हातांचा उंदरावर, आणि आता होणारा अवतार आहे की जो पांढऱ्या शुभ्र घोड्यावर अवतार असेल. हात पण बदलतात. तसा त्रेतायुगातला 6 हातांचा जो गणपती आहे तो आपल्याला इथं दिसतो. गणपतीला तुम्ही अगदी शांतपणे बघितलं तर सतत असं वाटेल की अरे कुठं ना कुठेतरी अशी छोटी छोटी छिद्र कोरलेली आहेत. ती कशासाठी तर त्यावर सगळी रत्न ठेवलेली असायची, रत्न लावलेली असायची. ती रत्नांसाठीची जागा आहे. त्याला प्रभावळ केले सुंदर आणि त्याच्यावरती तो कीर्तिमुख लावलेला आहे. यज्ञोपवीत आहे, सर्प पोटाला गुंडाळलेला आहे. तो ज्या मोरावर बसलाय त्या मोराने सुद्धा सोंडेमध्ये सर्प धरला आहे. आजूबाजूला चौरीधारिणी आहेत, आणखीन खाली 2 स्त्री आहेत पण त्या नीट दिसत नाही, आणि परत उंदीर पण आहे. असं हे संपूर्ण कुंडलिनीचं म्हणजे एका शक्तीचं द्योतक असलेला ते काय म्हणूया तेज बल, म्हणजे तो तेजाचा गोळा बरोबर त्यांनी मध्यभागी कोरलेला आहे. त्याच्यावर रोज अभिषेक होतो आणि त्या अभिषेकाचं पाणी रोज खालच्या तळघरात बरोबर समाधीवर पडतं. म्हणजे रोज ज्यावेळेस अभिषेक होतो त्यावेळेस समाधीवर पाणी पडलेलं असतं त्याच्यावरनं. त्याच्या मागं तुम्हाला शेषशाही विष्णू दिसतो. शेषशाही विष्णू पुन्हा बाहेर जसा आहे तसाच आहे. एका बाजूला नारद आहे, एका बाजूला गरुड आहे, पायापाशी लक्ष्मी बसलेली आहे, शंखचक्र गदा पद्म आहे, नाभी कमलामध्ये बसलेले ब्रह्मदेव आहेत. त्याच्यावरती तुम्हाला पुन्हा गणेश यंत्र दिसतं. आता हे 3रं गणेश यंत्र, आणि बाजूला चंद्र आणि सूर्य, हे सगळ्यांचं आपण दर्शन घेतो. काही वेळ आपण तिथं बसतो, ती संपूर्ण शक्ती जी आहे ते समजून घेतो आणि मग बाहेर पडतो. अप्रतिम, केवळ अप्रतिम. आणि इतक्या छान पद्धतीने मी याच्याबद्दल कधी ऐकलेलं पण नव्हतं. चार वेद अनतीस पुराणे दशोपनिषदे झाली हो. अनुवादासह आपुल्या हाती प्रसाद म्हणून आली हो. भारतीय संस्कृतीची ओळख नव्याने करून घ्यायची, नव्या पिढीला सोप्या सहज भाषेत करून द्यायची, तर प्रत्येक घरात हवाच असा संच म्हणजे आपले वेद, आपली उपनिषदे, आपली पुराणे. सुप्रसिद्ध लेखक स कृ देवधर आणि डॉक्टर प्र न जोशी हे या ग्रंथाचे ग्रंथकार असून 40 पुस्तकांचा 13,000 पृष्ठांचा हा संच आहे. खास आपल्यासाठी तब्बल 50% सवलतीत अगदी अल्प मुदतीसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच 12,000 रुपयांचा हा संच अवघ्या 6,200 एवढ्याच किमतीत उपलब्ध आहे. आजच आपला संच घरी घेऊन जाण्यासाठी प्रसाद प्रकाशनशी संपर्क साधा. पत्ता प्रसाद प्रकाशन, भिकारदास मारुती जवळ, 1892 सदाशिव पेठ, पुणे. संपर्क 844 60 37 890. फोन नंबर पुन्हा एकदा 8446037890. प्रसाद प्रकाशन. मग अशी आपण बोलता बोलता सांगितलं की समाधीवरती बरोबर तीर्थाभिषेक होत राहील असं तिथे ती रचना आहे. पण म्हणजे मग याच्यावरनं सरळच असं दिसतं की ते गणेशोपासक होते.
खरं तर गणपती हे त्यांचं आराध्य दैवत नाही होतं. असं सांगता येत नाही आपल्याला. म्हणजे कदाचित आपण असं म्हणू शकतो की वरचे जे शिलालेख आहेत ते पहिल्यापासून तिथं होते. कदाचित ते शिवलिंग आधी असावं, शिवलिंगावर अभिषेक केल्यानंतर ते पाणी जात असावं. काही कारणामुळे शिवलिंगाला म्हणजे आता जर तर इतिहासात जर तर येत नाही, पण शिवलिंग बदलून तिथं गणरायाची स्थापना केली असावी असं म्हणू शकतो. पण ते गणपत्य संप्रदायाचे नव्हते याचा एक छोटा पुरावा असा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रामायण महाभारत आहे पण असतं, पण बक्सर काय हो की नाही? बक्सर कोरली प्रत्येक वेळेस असं त्यांना काहीतरी सांगायचं होतं असा उद्देश असेल का? नाही. बक्सरला काहीतरी माझं निगडीत पाहिजे ना. हे भीमगिरीजी गोसावी किंवा आत्ताचेही त्यांचे वंशज आणि दलपतगिरी गोसावी हे सगळे दशनामी गोसावी होते. दशनामी गोसावी एकमेव जे युद्ध लढले ते बक्सरचं. बर बर. त्यामुळे तुम्हाला कनेक्ट सरळ तिथं मिळतो अच्छा. लढाईला आणि शिल्पाला सुद्धा, की शिल्प अचानक बक्सरचं का कोरला. हो ना. प्लासीला नव्हते पण बक्सरला नक्की होते. बर बर. त्यामुळे माझं कोणीतरी आहे दशनामींमधलं म्हणून ती बक्सरची लढाई तुम्हाला ओके. तिथं दिसते. ही खालची समाधी खूप महत्वाची आहे. गुरुपौर्णिमेलाच उघडते. मी पहिले बोललो बाबा त्याला काही कारण नाहीये. म्हणजे की गुरुपौर्णिमेला का उघडते तर तो मंदिर प्रशासनाचा नियम आहे. म्हणजे खरं तर म्हणजे त्यांनी तो सोयीचा म्हणून तो केलेला. कारण खाली भरपूर पाणी असतं. तिथं 2 भुयारं आहेत बर. आणि ती भुयारं नागझरीलाच उघडतात, शनिवार वाड्यावर उघडत नाही. ते आपल्याला प्रत्येक वेळेस एखादं भुयार दिसलं की ते शनिवार वाड्याला उघडतं, तर ते नागझरीला उघडतात. त्यामुळे पाणी पण बरंच येतात. अच्छा. त्यामुळे पाणी असतं सगळं, मग डास आणि सगळं. तर मग त्यामुळे तो एक दिवस ते सगळं पाणी काढतात आणि तिथं हे करतात. तो वरनं खाली जायला म्हणजे गर्भगृहातनं खाली तळघरात जायला एक रस्ता आहे. अच्छा. सो गुरुजी खाली उतरतात, त्या समाधीची पूजा करून परत गर्भगृहात येतात. सो ते करत असतात. पण जर तुम्ही सोमवार पेठेत आलात, सोमवार पेठेमध्ये कमला नेहरू हॉस्पिटल आहे. कमला नेहरू हॉस्पिटल डावीकडे ठेवून उजवीकडे वळालात तर तुम्हाला ते मंदिर आणि मंदिर लगेच दिसतं कारण इतकं शिल्पजडित मंदिर आहे. खरं म्हणजे ते गुगलवरती आपण सर्च केला तरी ते गुगलवरती सर्च करा. पण तरी मला अजून एक प्रश्न विचारायचा होता की मग ठीक आहे की ते शिवाचं असेल तसं शिलालेख वगैरे आहे, पण मूर्ती तर गणपतीची आहे. मग हा मूर्ती बदल कधी झाला असेल, तो झाला का, कोणी केला, कशासाठी केला? कारण काही म्हटलं तरी मूर्ती तर ती मूर्ती तिथे आहे. हो. गणपतीच्या मूर्तीला जर जवळ जाऊन बघितलं तर अगदी खालच्या पट्टीला थोडंसं जोडलेल्यासारखं दिसतं. शेंदूर काढल्यानंतर सुद्धा ती जोडलेलं जे होतं ते आधीपासून होतं हे लक्षात आलंय. त्यामुळे कदाचित ही मूर्ती थोडी नंतर बसवली गेली असावी असा आपल्याला अंदाज बांधता येतो. पण का नाही, आधी शिवाची मूर्ती होती असं धरलं तर मग ती बदलून गणपती का आला तिथं? काहीच पुरावाच नाही. म्हणून मी सांगताना किंवा मी मांडताना असंच मांडतो की पहिल्यापासून तिथं गणपतीचंच मंदिर असेल. कारण असं शक्यतो एखाद्या मंदिरामध्ये आधीच्या काळापासून बदलवणं होतं, पण अक्षरशः गणपतीची एवढी सुबक मूर्ती आणून बसवणं, कारण त्या काळात काय असं नव्हतं की मूर्तीच मिळत नव्हती शिवाची म्हणून गणपतीची बसवली, असं काही शक्य नव्हतं. दत्ताचा पण आहे. पण त्याचं मी म्हटलं तसं की तिन्ही शिलालेखांचं जे गूढ आहे ते गूढच आहे. मॅक्सिमम वेळेला तुमचं म्हणणं बरोबर आहे, कारण समाधीच्या वर ही शिवपिंडी असते, मॅक्सिमम वेळेला असते. पण याच्यातली आणखीन एक गंमत सांगतो परत. त्याच्या मागच्या बाजूला, मंदिराच्या मागच्या बाजूला पण एक मंदिर आहे, फार सुंदर मंदिर आहे. मित्र मारुतीचं मंदिर आहे आणि तिथं पण एक शिवपिंडी आहे. पण त्याच्या काय म्हणूयात परिसरामध्ये एक मोठी अशी समाधी आहे. म्हणजे खरं तर ह्या समाधीपेक्षा, तळघरातल्या समाधीपेक्षा मोठी समाधी आहे ती, म्हणजे आकाराने मोठी आहे. त्याच्यावर गणपती आणि मारुती कोरलेला आहे, समाधीवर कोरलेला आहे. त्यामुळे कदाचित जर 3 शिलालेख काढून टाकले विचारातनं तर समाधीवर कोरणं आणि समाधीच्या वर गणपती असणं ही थोडीशी कॉमन गोष्ट होती, हे आपल्याला लक्षात येतं. ओके. नाही पण तरी म्हणजे आपण शिलालेखांचा गूढ आहे, मंदिराची जागा बदललेली ऐकलेली आहे किंवा मंदिराचा भंग, मूर्तीभंग हे पण सगळं ऐकलंय, पण दैवत बदलच मी पहिल्यांदा. नाही, असं म्हणून काय होतं की वरच्या शिलालेखांमुळे मॅक्सिमम अभ्यासक असं म्हणतात की वरच्या शिलालेखांमुळे आत पहिले ही मूर्ती असेल आणि नंतर ती बदलली. माझं असं म्हणणं आहे की असं होणं खूप कमी आहे.
आणि पुन्हा 1754 ही तारीख दिसते ना, हो, 1754 ज्यात तारीख दिसते त्यात महाकाल रामेश्वराचा संदर्भ असल्यामुळे अभ्यासक असं म्हणतात. पण माझं असं म्हणणं आहे की दुसऱ्या मंदिरावरही असू शकते. म्हणणंच आहे फक्त, प्रत्येक अभ्यासकाचं हे म्हणणंच असणार आहे, कारण जोपर्यंत कागदपत्र कुठली सापडते आणि आत्तापर्यंत त्या मंदिराच्या निगडीमध्ये दफ्तरातले असतील किंवा अगदी इनाम कमिशन सुद्धा असेल, सर्व कागदपत्र माझे बघून झाले. कुठंही तिथं वेगळे गोष्ट दिसत नाही. मी उलटं म्हटलो की मला सोमवार पेठेतला मयुरेश्वर असा उल्लेखच मिळतो हो. ना की शिव. केदारेश्वर असा उल्लेख मिळतो, पण केदारेश्वर मिळतो, रामेश्वर मिळत नाही, जे की महाकाल रामेश्वर असा उल्लेख आहे. पण मग मग असं मिळायला का पाहिजे. हां. काय त्या 3 शिलालेखांचा जे गूढ आहे ते गूढच आहे. जोपर्यंत त्याचं काही वेगळं मिळत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच बोलता येणार नाही. पण आश्चर्य, आम्ही जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेस आम्हालाही हा प्रश्न पडतो की असं का, आणि त्याच्या आधी या गणपतीचं असावं किंवा या मंदिराबद्दल काहीच कसं नाही, आणि नंतरही 1810 नंतरही फार ठिकाणी या मंदिराचं वाच्यता का नाही, हां, का नाही? पत्रात नाही त्याला म्हटल्यावर काही नाही. म्हणजे आम्ही इतिहासाचा अभ्यास करताना काय म्हणतो, इथं नाही म्हणजे नाही, इथं आहे म्हणजे आहे. म्हणून आत्ता गणपती आहे म्हणजे पहिल्यापासून तिथं गणपती असू शकतो. शिलालेख आत्ता आहेत आणि रामेश्वराचा उल्लेख आहे म्हणजे कदाचित आधी शिवाचं मंदिर असू शकतं, पण आत्ता शिलालेख आहेत आणि ते वेगळं सांगतायत, हे गूढ आहे, ह्याचं काही मिळत नाही. हां, त्याची थोडी लेखणी बदललेली आहे, म्हणजे पहिले 2 आणि पहिल्या दोघांमध्ये लेखनाची पद्धत बदललेली आहे. अच्छा. मी त्याच्या छाप घेऊन ज्यावेळेस बघितले त्यावेळेस, पण आता ते काही कल्पना माहिती नाही. नाही, कल्पना नाही. ठीक आहे, म्हणजे काही प्रश्नांना उत्तरं नसतात, तसं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. मंडळी, पुण्यात तुम्ही जेव्हा केव्हा याल तेव्हा या त्रिशुंड गणपतीला नक्की तुम्ही भेट द्याल असं आजचा पॉडकास्ट बघून माझं मत झालेलं आहे. आणि यांना त्याबद्दल मनापासून धन्यवाद, आणि असा तुझा अभ्यास पुढे जाऊ दे. धन्यवाद. धन्यवाद.